अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री भास्कराय नमः। ओम श्री दिनकराय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, आजपर्यंत माझ्या प्रत्येक निर्णयात तुम्ही मला सहाय्य केले आहे। तुम्ही मला सांगितले होते की बानू जेजुरीत आल्यावर सत्य कळण्याच्या दृष्टीने सहाय्य होईल। होय देवी। बानू जेजुरीत आल्याने तसं झालं आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण यांनी मला गतजन्माशी निगडित कथेबद्दल सांगितलं। अमृताची कथा माझ्या गतजन्माशी कशी जोडली गेली आहे हे मला अजून पूर्णपणे कळलं नाही। मला खात्री आहे देवी की जेव्हा श्री खंडेराय तुम्हाला याबद्दल सारे काही सांगतील तेव्हा ह्याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल। मला देखील आशा आहे। आज मला तुम्हाला असे सांगायचे आहे, तुमच्या सानिध्यात अशा अनेक दृश्य अदृश्य चेतना शक्ती यांचा वावर आहे ज्या या कथेशी जोडले गेले आहेत। या कथेशी? केवळ या कथेशीच नाही तर श्री खंडेरायांच्या मल्हारी चरित्राशी जोडले गेलेले आहेत। त्या शक्ती काय आहेत, कोणत्या रूपात आहेत हे मात्र तुम्हालाच शोधायचे आहे। त्याबद्दलचे संकेत तुम्हाला मिळतीलच। अशा कोणत्या शक्ती आहेत ज्या गडावर आहेत पण मला ठाऊक नाही? ते मी कसे सांगणार देवी? माझ्या मर्यादा मी ह्या आधीच तुम्हाला सांगितल्या आहेत। या शिवलीलेत मी हस्तक्षेप करू शकत नाही, ते तुम्हालाच शोधावे लागेल। कोणत्याही रूपात त्या तुमच्या समोर येऊ शकतात। वानो ए बाहेर बाहेर। अरे काय झालंय ओरडा आता? चिमितकार झालाय चिमितकार। काय म्हणले? तकडं गाडाव मेल्यालं पाखरू जिथं केलंय माणसं दिवीनी। आव उगा काहीतरी बरळू नका, असं कुठं होत असतंय? होय, एकदा का मेलं का पुण्यांदा जिथं कसं करणार? विश्वास नाही ना माझ्यावर? गाडाव जाऊन विचार समजासनी, समजी लोक तीच बोलते ती। रंग्या, अरे काय चाललं हाय काय बी कळणं झालंय बघ। ती भाकर हाता आली काय, त्यासनी मी दान दिलं काय, त्यातलंच एखादं पाखरू तत जाऊन मेलं नसल ना? पुन्हा ठाऊ म्हणजे हातनं उडून गेलेली पाखर तकडच जाताना दिसले, पर मेल्यालं म्हणजे जिथं झालेलं पाखरू म्हणजे मेल्यालं पाखरू जी माणसा देवीनं जिथं केलंय ती पाखरू हातनं उडून तकडच गेलं असल का ती काय ठाव नाही, म्हणजे काय सांगता येत नाही। आणि असलंच तर असू दे, म्हाळसा देवीसनी हे ठाव नसल, नाहीतर नाही ग गंगे, त्यासनी ते ठाव असतं तरी मुख्या प्राण्याचा जीव गेलेला त्यासनी बघवलं नसतंच। मी असं ऐकलंय
का देवी मोर येऊन त्या पाखराने जीव सोडला. मग देवी देवासनी म्हणाल्या का आता तुम्ही काय बाई करा. मग तेव्हा देवाने दिलेलं ती दिव्य का दिव्य काय पाणी म्हणतात ती माणसं देवीने पाखरावर शिपाडलं. आणि जसं ते पाखरावर पाणी शिपाडलं का नाही तसं ती पाखरू जिथं झालं. खरंच चमत्कारच झाला म्हणायचा. मग होय होय खरं आहे तर. या पाहुणे या. बघा विचारा ह्यासनी काय राघोबा खरं आहे का नाही. होय बा नाही अहो खरंच आहे ते. अहो अजून गडावर कुणाचा बी विश्वास बसणं झालंय बघा. पर देव आणि देवी आहेत ते त्यांनी मनात आणलं तर तसंच होणार बघा. राघोबा याक विचारू का. विचारा की. नाही म्हणजे देवीने त्या पाखरावर जी पाणी टाकलं होतं हे नेमकं काय होतं. हा त्याचा असं आहे बघा. देवानी देवीसना आधी भेट दिलं होतं ते. पर ते काय होतं ते काय ठाव नाही बघा. रंग्या गंगे मला राघोबा संग जरा बोलायचं आहे. गंगे चल. राघोबा जी काल रातच्याला गडावरनं काय बाय आवाज येत होता. काय चाललं होतं. जी समजांच्या कानावर पडला बघा तो आवाज. शंखांचा आवाज, घंटांचा आवाज आणि पाण्याच्या लाटांचा आवाज. होय होय पाण्याचा बी आवाज. कुठनं येत होता हा आवाज. काल असं झालं बघा. देवीने मेलेलं पाखरू जित्त केलं आणि काल रातच्याला देव आणि देवी बसले होते देवघरामध्ये. तवा देवांनी काय बाई सांगितलं देवीसनी आणि तवाच ह्यो आवाज आला बघा समद्यांच्या कानावर. काय सांगितलं असेल देवांनी म्हाळसाताईसनी. असं तर होणार नाही ना का मला काय कळायच्या आत म्हाळसा देवीसनी समद ठाव होणार. रंग्या म्हणला ते बी आहेच. मला अन म्हाळसाताईसनी कळावं म्हणून तर आख्यान सुरू झालं आता. पर अजून आख्यान काय होईना पण मला बी काय बी कळना. राघोबा गडावर प्रधानजी असतील ना. जी आहेत की. मग त्यासनी माझा एक सांगावा द्या. जी त्यासनी सांगा का मी आज जेजुरीत आले आहे पर अजून बी आख्यान सुरू झालेलं नाही. तेव्हा त्यासनी विचारा का आख्यान केव्हा सुरू होणार आहे. जी मी लागलीच जातो गडावर आणि विचारतो त्यासनी. आम्ही यावं का प्रधानजी. या राघोबा. प्रणाम प्रधानजी. जी बाणाईचा सांगावा आहे तुम्हासनी. बाणाईचा निरोप. काय आहे बाणाईचा निरोप. जी तुम्हासनी विचारला आहे का गडावर आख्यान कवा सुरू होणार आहे. गडावर श्री खंडेराय म्हाळसा देवींना अमृत मंथनाच्या कथेबद्दल सांगतायत. परंतु ह्या सगळ्यापासून बाणाई मात्र अनभिज्ञ आहे. प्रधानजी. राघोबा यावर मी स्वतः श्री खंडेरायांशी बोलेन. जी असं सांगू का मग त्यासनी. नाही सध्या तुम्ही त्यांना काहीच सांगू नका. मी बघतो काय करायचं. जी येतो म्या. मला श्री खंडेरायांशी बोलणं अनिवार्य आहे. तेव्हा आत येऊ.
माधवा, यावे. पण माधवा, याआधी अशी अनुमती आपण कधीच मागितली नव्हती. मग आज का? अनुशासनात चूक व्हायला नको. माधवा, काय झाले? आज असे का बोलत आहात आपण? आपण आसन ग्रहण करावे. नको देवा, मला एक प्रश्न पडला आहे. त्याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित होतं. मी आपल्याला हवे ते उत्तर द्यायला सिद्ध आहे. आपण समुद्र मंथनाची कथा जेव्हा श्री म्हाळसा देवींना सांगितली तेव्हा त्यापासून बाणाईला वंचित का ठेवलं गेलं? हा बाणाईवर अन्याय आहे. मी कोणावर अन्याय कसा करेन? परंतु मग ह्या कथेच्या वेळी श्री म्हाळसा देवींबरोबर आपण बाणाईला देखील बोलावणं अपेक्षित होतं. बानूला सत्य कळावे म्हणून मी जे प्रयत्न करत आहे ते आपल्याला ठाऊक नाहीत का? ठाऊक आहेत देवा, परंतु ते पुरेसे नाहीत. दोघींनाही सत्य कळावे हा माझा हेतू आहे आणि पर्यायाने आपण देखील त्याला सहाय्य करत आहातच ना? हो, परंतु आपल्याकडून जे घडलं ते अनपेक्षित आहे. होय, पण आपण मला थेट अपराधी ठरवत आहात. असं नाही देवा, परंतु ह्यात आपण श्री म्हाळसा देवींना झुकतं माप देता आहात असं नाही वाटत? नाही. ह्या अवतार घेण्यापूर्वी मी पार्वतीला सांगितलं होतं की मी बानूच्या अधीन होईन आणि त्याचा तिला क्रोध येईल आणि तसंच घडत आहे. आणि मीच ठरवले होते की जोपर्यंत मी त्यांना स्मरण करून देत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या गतजन्माचे विस्मरण राहील. मी देखील तेच म्हणतो आहे. दोघींनाही समसमान संधी मिळायला हवी. जरी जयाद्री दासी होती तरीही. याचा अर्थ तुम्ही माझ्या निर्णयावर शंका घेत आहात. शंका नाही, परंतु निर्णय चुकीचा वाटतो आहे. माधवा, दोघींनीही एकत्रितपणे आख्यानाचा लाभ घेतला आहे आणि तेव्हा मी कधी हस्तक्षेप केला नाही. तेव्हा आज मी असं कसं करेन? कारण सत्य जिला प्रथम कळेल ती तुमच्यासह कैलासात येणार आहे. श्री पार्वती देवी ह्या आदिशक्ती आहेत, त्यामुळे त्या तुमच्या बरोबर येणार असंच अपेक्षित आहे. म्हणून बाणाई येणार नाही हे गृहीत धरायचं का? ही माझीही परीक्षा आहे. तेव्हा जेव्हा जिला आधी सत्य कळेल ती माझ्या सोबत कैलासात येईल. मग समुद्र मंथनाची कथा बाणाईने देखील श्रवण करायला हवी. माधवा, तुमच्या आणि श्री महालक्ष्मींच्या मूळ रूपाचे दर्शन बानूला झाले तेव्हा तुम्ही असं का नाही म्हणालात? कारण ते मी घडवलं नव्हतं, ते देवेंद्रांच्या हस्तक्षेपामुळे घडलं. होय, पण बानूला तुमच्या मूळ रूपाचे दर्शन म्हाळसेच्या आधी झाले. अजूनही म्हाळसेला तुम्ही कोण आहात हे ठाऊक नाही. मग तुम्ही असं का म्हणत नाही की श्री म्हाळसा देवींना आमच्या मूळ स्वरूपाविषयी कळावं
म्हणून त्यांना ही कथा सांगितली जाते आहे. समुद्र मंथनाच्या कथेत पार्वतीने वचन दिल्याप्रमाणे ती आली. ह्या अवतारात म्हाळसेच्या रूपात, अर्थात मोहिनीच्या रूपात, आणि ह्याचे तिला स्मरण नाही. ह्या कथेत जयाद्री कुठेही नाही. माधवा, मी बानूला जरी ही कथा ऐकवली तरीही तिला कशाचेही स्मरण होणार नाही. देवा, आपण न्यायशास्त्राचे जनक आहात. मार्कंडेय ऋषींकरवी आपण न्यायशास्त्र लिहून घेतलं. असं असताना आपल्याला न्यायाचं स्मरण करून द्यावंसं वाटलं, एवढंच. पण माधवा, हे करत असताना आपण मर्यादेचे उल्लंघन केले आहे. मी जर असं केलं तर हा जेजुरी गड अग्नींच्या ज्वाळांमध्ये दिसेल. देवा, मी न्यायाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या प्रतिमेसाठी निर्भयपणे बोललो. हा जेजुरी गड अग्नीच्या स्वाधीन होणार असेल तर सगळंच भस्मसात करू. काय झालं होतं कोण जाणे. काल रात्रभर झोप नाही लागली मला. काय ते कसले आवाज ऐकू येत होते गडावर. कसले आवाज असतील हो? कुणास ठाऊक. घंटानाद, शंखध्वनी, समुद्राचा आवाज, हे सारे आवाज माझ्या देखील कानी पडले. माधवीला ठाऊक होईलच. मायसा, ये. रोज नित्यनेमाने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला गेले होते. म्हटलं जाताना तुमची भेट घ्यावी म्हणून आले. भायसा, काल रात्री मला गडावर निरनिराळे आवाज ऐकू येत होते. मंगलमय आवाज. तेच ते. आई, काल रात्रीच्या प्रहरी हे मला एक कथा सांगत होते. अमृताची कथा, जी माझ्या गतजन्माशी, माझ्या या रूपाशी निगडीत आहे. आणि ते सांगत असतानाच मंगलध्वनी निर्माण झाले असणार याची मला खात्री आहे. बाई बाई बाई, तुला काही कळालं का तुझ्या गतजन्माबद्दल किंवा तुझ्या रूपाबद्दल? इतक्यात तरी नाही आहे. आताच मला सूर्यदेवांनी सांगितले की गडावर दृश्य अदृश्य चेतना शक्ती आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष संबंध त्या कथेशी आहे, जी कथा यांनी मला सांगितली. काय सांगतेस काय भायसा? हो आई. अर्थात त्या शक्ती कोणत्या आहेत, त्या इथे कोणत्या रूपात आहेत, हे त्यांनी मला अजून सांगितलं नाही. ते मला शोधायचं आहे. मायसा, अगं तू जर तुझ्या स्मृतीनं उजाळा दिलास तर तुला हे आठवायला वेळ लागणार नाही की तूच साक्षात देवी पार्वतींचे रूप आहेस. कोण असू शकतं? गडावर लक्ष्मी देवी, प्रधानजी आणि गणेश या तिघांना सर्व काही ठाऊक आहे असं मला जाणवतं. हे काय सुरू आहे? तुम्हा दोघांमध्ये भांडण? राजवाड्यात, गडावर सर्वत्र उष्मा वाढला आहे. तुमच्या क्रोधामुळे सर्वत्र दाह वाढला आहे. देवा, आपण आधी आसन ग्रहण करावं. मी सांगते म्हणून. प्रभो, आपणही आसनस्थ व्हावं.
असं काय झालं की तुम्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला? किती अनपेक्षित आहे हे. याचा परिणाम काय होईल याचा विचार देखील तुम्ही केला नाही का? हे तुम्हाला पटतं आहे का? हा वाद विकोपाला गेला असता तर काय अनिष्ट ओढवलं असतं? म्हाळसा देवींना काय उत्तर दिलं असतं? आजपर्यंत तुम्ही इतक्या संयमानं सगळं केलं, मग आजच असं काय घडलं? कदाचित ते तिघ या कथेशी जोडले गेले असतील. मला नाही तसं वाटत. पण मग कोण असतील? अक्का, अक्का, देवी, तुम्ही इथे आहात हे ठाऊक नव्हतं मला. खरं तर मी तुम्हालाच भेटायला येणार होते. असं झालं तरी काय? गडावर एक ऋषी मुनी आले आहेत. त्यांच्या तेजामुळे कोणीही त्यांना अडवायचं धाडस करत नाहीये. सेवकही आपली वाट त्यांच्यासाठी मोकळी करत आहेत. काय? त्यांनी त्यांची काही ओळख सांगितली का? नाही देवी. आता ते गडाच्या दरवाजातून प्रवेशही करत असतील.